पुढची बातमी आहे। नवी मुंबईतील नेरूळ स्टेशनवरती सध्या गुंडाराज सुरू असल्याचे आरोप होत आहेत। स्टेशनच्या अवतीभोवती अनेक समाजकंटक आणि मद्यपी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येत आहेत। एक पोलीस कारवाईसाठी गेले असताना त्यांच्यावरतीच हल्ल्याचा प्रयत्न झालाय। बघूयात। नवी मुंबईतल्या नेरूळमधली ही दृश्य आहेत। पोलिसावर एका अवैध फेरीवाल्यानं हात उचलला, पोलिसाला कोयता दाखवला आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपीला फक्त एक नोटीस देऊन सोडूनही दिलं। नेरूळ स्टेशन परिसराला अवैध फेरीवाले आणि दारुड्यांचा विळखा पडलाय। आधीच इथली सुरक्षा वाऱ्यावर असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। महिला आणि विद्यार्थिनींना येता जाता इथले दारुडे त्रास देतात। त्यांची मजल आता पोलिसांवरतीच हात उचलण्यापर्यंत गेली आहे। मात्र आपल्या उदार महाराष्ट्र पोलिसांनी फक्त एक नोटीस देऊन त्यांच्यावरच हात उचलणाऱ्या व्यक्तीला सोडूनही दिलंय। अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे पोलीस किंवा स्थानिक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही। दारू पिणारे स्टेशन परिसरात मोकाट फिरतायत आणि पोलिसही अशांना तातडीनं सोडून देत आहेत। महाराष्ट्र पोलिसांवर कोयता उचलल्यानंतर तातडीनं सोडून दिल्यामुळे आश्चर्यही व्यक्त होतंय। एकीकडे सोशल मीडियात कुणाबद्दल काही वाकडा शब्द उच्चाराल तर त्यांना कोठडीत डांबलं जातंय। नेत्यांबद्दल काही टिप्पणी केली तर त्यांच्यावर अनेक कलम टाकून जेलवारी घडवली जाते आणि खुद्द पोलिसांवर कोयता उगारून सुद्धा तातडीनं कसं काय सोडून दिलं जातं हा प्रश्न आहे। जर अशी स्थिती राहिली तर इथून ये जा करणाऱ्या प्रवाशांनी कुणाकडे मदत मागायची? नवी मुंबईत एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। मी ज्या परिसरात आहे याच परिसरात ही घटना घडलेली आहे। खरं तर आपण पाहतो की काल दुपारी या ठिकाणी घटना घडली आहे। एक अजमल शेख नावाचा इसम होता, तो मद्यपान करून येथील जे नागरिक आहेत त्यांना सुरात दाखवून शिवीगाळ करत होता। संबंधित जो प्रकार आहे तो पोलिसांना कळाला। तत्काळ नेरूळ पोलीस घटनास्थळी आलं आणि त्यांनी संबंधित जो अजमल शेख आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे ब्लेड आणि एक सुरा असं आढळलेला आहे। खरं तर आपण पाहतो की पुन्हा एकदा नवी मुंबईकर मोठ्या प्रमाणात ह्या नेरूळ स्टेशन या परिसरातनं ये जा करत असतात आणि अशा प्रकाराने नवी मुंबईकरांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे। तत्काळ नेरूळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। अधिक जो तपास आहे तो सध्या नेरूळ पोलीस करताना आपणास पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, नेरूळ, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।